आता सोलापुरामध्ये किती लोकांचा बळी जाणार या पाण्याच्या मोठमोठ्या आमदारांनी खासदारांनी वेळोवेळी बोलतात की आम्ही रोज पाणी देऊ, असं करू तसं करू. अहो तुम्ही 8 दिवसाला पाणी द्या चाललं, पण प्रेशरने द्या, कुणालाही मोटर लावू नये, कुणाचा जीव जाऊ नये. सोलापुरातील नीलमनगर परिसरात घरात पाणी भरल्यानंतर चालू असलेल्या पाण्याच्या मोटरचा पिन काढण्याचा प्रयत्न करत असताना विजेचा शॉक लागून एका 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली होती. समृद्धी सिद्धेश हिरेमठ वय वर्ष 13 या मुलीचा मृत्यू झाला होता. या घटनेवर माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सोलापूर महानगरपालिका, खासदार आणि आमदारावर निष्क्रियतेचा आरोप करत पाणी पुरवठ्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर महानगरपालिकेला घेराव करण्याचा इशारा त्यांनी दिला. 27 तारखेला संध्याकाळच्या वेळी नीलमनगर या भागामध्ये समृद्धी हिरेमठ हा 13 वर्षाची मुलगी इयत्ता 7वीमध्ये शिकत होती. त्या मुलीने तिथं नळाला पाणी आलाय म्हणून पाणी संपल्यावर मोटर काढायला गेली पाण्याची, अजून त्याचा तो शॉक लागून मृत्यू झाली. सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी विनंती करतो की असा सोलापुरामध्ये किती लोकांचा बळी जाणार या पाण्याच्या मोठमोठ्या दर महिन्याला एक कुठं तर कुठं बळी पडतं ह्या पाण्यामुळं. आज या 13 वर्षाची चिमुकली, आज त्यांच्या पूर्ण घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. अशा अनेक घटना घडत आहेत, परंतु प्रशासन काही लक्ष देत नाही. आमदारांनी खासदारांनी वेळोवेळी बोलतात की आम्ही रोज पाणी देऊ, असं करू तसं करू. अहो तुम्ही 8 दिवसाला पाणी द्या चाललं, पण प्रेशरने द्या, कुणालाही मोटर लावू नये, कुणाचा जीव जाऊ नये. यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज नाही. अजिबात प्रशासन लक्ष देत नाही. कुठलाही अधिकारी कधी बघत नाही, काय नाही. उलट तिने म्हणतात तुम्ही मोटर का लावता. अरे तुम्ही पाणी दिलं तर मोटर कशाला लावतात लोक. यासाठी मी तर म्हणतो ह्या महानगरपालिकेविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. 302चा गुन्हा त्यांच्यावर दाखल करायला पाहिजे. माझी अशी विनंती आहे सरकार शासनाला. पोलीस आयुक्तांनी खरं लक्ष घालायची गरज आहे. कलेक्टर साहेबांनी लक्ष घालायची गरज आहे. किती बळी जाणार इथं. आज एक 13 वर्षाची मुलगी, एकदम स्मार्ट मुलगी, तिचे आईबाप अजूनसुद्धा तो त्यांचा शुद्धीमध्ये आले नाहीत. किती तिच्या घरावर डोंगर कोसळलं आहे हे कुणी बघायला तयार आहे का. यासाठी मी निषेध करतो महानगरपालिकेच्या संपूर्ण अधिकाऱ्याचा आणि प्रशासनाचा. अजून हे आमदार लोक मोठमोठ्याने बोलतात आम्ही उजनी धरणाचा पाईप आणाला, असं करावं तसं करावं. हे लोक मरायला ते बघत नाही. आज किती लोकांचा जीव चालला आहे माहीत आहे का. हे कोणी आमदार बघत नाही. सत्ताधारी भाजपने सुद्धा बघत नाही. किती लोकांचा बळी घेणार मला काय माहीत नाही. यासाठी मी एक सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीने या सर्व आमदारांचा, अजून या भाजपच्या सरकारचा, अजून प्रशासनाचा निषेध करतो. काय तुमची पुढची भूमिका असणार आहे. आता हे बघायचं, जरी ते ॲक्शन नाही घेतलं तर संपूर्ण हातवाडचे लोक आवाहन करणारे मी सगळे लोकांना घेऊन महानगरपालिकेला घेरावा घालायशिवाय राहणार नाही. याच्यावर कोण लक्ष देतात का. आज हे लोक बोलतात, सगळे मोठमोठे भाषण करतात, सगळे आमदार बोलतात. भाजपचे 3 आमदार आहेत सोलापूर शहरामध्ये. काय करलात तिने. त्यांचं लक्ष नाही का इकडं. लोकांचा जीव चालला आहे, त्यांचं लक्ष नाही का. हे मी त्यांचा आरोप करतो. ऐकताना धरा तुम्ही. तुमच्याकडे सत्ता आहे, महापालिकेची बॉडी सध्या नाही आहे. तुम्ही काय करायला. तुमचं काम आहे ना बसून चर्चा करण्यासाठी. का हे वारंवार हे लोक मरतात इथं. शॉक लागून किती तर लोक मरतात. ह्याच्याकडे लक्ष देतं का. कुणी देत नाही. फक्त त्यांना वावा पाहिजे, त्यांचा पोस्टर लागायला पाहिजे, एवढंच त्यांचा उद्देश आहे. लोकांकडे लक्ष अजिबात नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.